नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून LPG गॅस सिलेंडर संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आलेले आहेत. आता गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी नवीन 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत. हे 5 नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला गॅस मिळणार नाही. गॅसचा तुटवडा संपूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या स्तरावरून घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे. नियमांचं कडकपणे पालन होणार आहे आणि याच नियमानुसार आता महाराष्ट्र राज्यातील ग्राहकांना सुद्धा गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे. गॅस सिलेंडर खरेदीसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता हे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे कोणते नियम असणार आहेत ही सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. अखेर देशाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. पहा, घरगुती गॅस सिलेंडर खरेदीसाठी रांगाच्या रांगा तुम्हाला पाहण्यास मिळतील. 5 किलोमीटर 6 किलोमीटरपर्यंतच्या ह्या रांगा लागलेल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून नवीन नियमावली लागू करण्यात आलेली असून आता गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. पहा, खेडेगावासह शहरांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे. लोक सकाळपासून अगदी पहाटेपासून गॅस सिलेंडर खरेदीसाठी रांगा लावून उभे आहेत गॅस एजन्सीसमोर, परंतु पहा, गॅस मिळत नाहीत. आता गॅस खरेदीसाठी जे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत ते नियम आपण पाहणारच आहोत. परंतु पहा, अगोदर 21 दिवसांनी गॅस देणार होते, त्यानंतर 30 दिवसाची मर्यादा वाढवण्यात आली आणि आता वेगळीच मर्यादा गॅस सिलेंडर खरेदीसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत असताना दिसत आहेत गॅस सिलेंडर खरेदीसाठी. त्याचबरोबर आता चुलीवर स्वयंपाक करावा लागतो की काय, असेही प्रश्न लोकांच्या मनामध्ये साहजिकपणे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅसचा तुटवडा जाणत असल्याकारणाने नवीन कायदा देखील लागू करण्यात आलेला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अगोदर LPG गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आणि आता थेट याचा परिणाम तुटवड्यामध्ये आपल्याला भासत आहे. पहा, गॅस सिलेंडरचा तुटवडा हा संपूर्ण देशभरामध्ये जाणवत आहे. चला तर मग आता आपण गॅस सिलेंडर खरेदीसाठी जे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याची माहिती जाणून घेऊया. तर पहा, सर्व ग्राहकांना सूचना आहेत. अत्यंत महत्त्वाची ही सूचना आहे. आता गॅस सिलेंडर तुम्हाला 45 दिवसांनी मिळणार आहे. महिन्याला एकच सिलेंडर देण्यात येणार आहे. पहा, अगोदर ही मर्यादा 21 दिवसांची होती. आता त्यानंतर 45 दिवसानंतर एक सिलेंडर मिळणार आहे. त्यासाठीही OTP अत्यावश्यक आहे. बुकिंगसाठी OTP अनिवार्य आहे. पहा, 1 मार्चपासून नवीन नियम लागू झालेले आहेत. गॅस भरण्याचा कालावधी किमान 45 दिवसांपर्यंत असेल. त्याचबरोबर महिन्याला फक्त आणि फक्त एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे. हा एक दुसरा नियम आहे. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे गॅस वितरणासाठी बुकिंगचा OTP अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. OTP शिवाय गॅस दिला जाणार नाही. त्याचबरोबर चौथा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे आपला गॅस पूर्णपणे फक्त घरगुती वापरासाठीच असावा लागणार आहे, तरच गॅस मिळणार आहे. त्याचबरोबर 5वा आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे OTP शिवाय कोणालाही गॅस मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा, या सूचना सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. OTP आवश्यक आहे. त्याचबरोबर पहा, गॅस सिलेंडर संदर्भात जे काही नवनवीन अपडेट येतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यासच मिळणार आहेत. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुकीची माहिती पसरवणे किंवा कुठलाही अफवा पसरवणे हा आपला उद्देश नाही. फक्त गॅस सिलेंडर संदर्भात सध्या जी चर्चा सुरू आहे, सध्या जे वातावरण आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे गॅस सिलेंडर संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण अपडेट येतील त्या तुम्हाला जाणून घेण्यासाठी मदत होईल.